शेगावला गेलो तर खरी, पण अशी काही पब्लिक होती सांगतो तुम्हाला. हे एवढं रहस्यमय ठिकाण आहे आणि हे एवढ्या महादेवाच्या पिंड कशा काय सांगतो तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण पाहून जा. पहिले तर आपल्या भाषा घरी बसलो 2-3 घंटे. म्हटलं आपण जर जास्त बसलो तर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी काम आहे, म्हणून आपण लवकर निघलो. मग तर आपली गाडी टाकली बाळापूरच्या बायपासून डायरेक्ट आपल्या शेगाव जायसाठी. आणि मंदिराचा विषय असा झाला की सिद्धपीठ मंदिर आहे, पण आपल्या रस्त्याने जाताना दिसल तर म्हणून आपण तिथं थांबलतो. म्हटलं चला रस्त्याने आलो तर दर्शन करून जाऊ. सिद्ध महालक्ष्मी मंदिर एक नंबर आहे शेगाव जवळ. बाकी आपलं बी अडी जमलं नसतं, पण ते आपण कामात काम शेगाव चाललो होतो म्हणून झालं. तरी तर पहिले आपण महालक्ष्मी माता दर्शन करून घेतले आरामात. तरी तर पहिले आपण प्रसाद घेऊन घेतला. आणि या मंदिरावर तुम्ही बी याला काय कमेंट करून नक्की सांगा. आणि ते हेच रहस्यमय ठिकाण आहे. तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओत सांगाल की ते रहस्यमय ठिकाण दाखवणार आहे. कारण तुम्ही बी शेगावला आलं तर या सिद्धपीठ मंदिरावर जरुरी आहे, कारण एक नंबर ठिकाण आहे. कारण काही जास्त दूर नाही शेगाव पासून. आणि एवढ्या खतरनाक मूर्त्या बनवायला की काय सांगू तुम्हाला. आणि इकडे तर अलग अलग प्रकारचे आर्ट बी बनवायला आहे. बाकी काही बी म्हणावं, पण मंदिर एक नंबर आहे. तुम्ही बी आणि हे आर्ट पाहून जा, एक नंबर आहे. तरी तर पहिले आर्ट वगैरे पाहून घेतले. म्हटलं आपल्याला जरी 12 वाजले तर आता शेगावले किती वाजता दर्शन होईल काय माहिती. जाऊ द्या म्हटलं, किती बी टाइम लागो दर्शन करून जाऊ. तरी दर्शन केले. मग निघलो शेगाव जायसाठी. मग पोहोचलो गजानन महाराजच्या पार्किंग मध्ये. तरी तर पहिले आपली गाडी पार्किंग मध्ये लावून दिली. मग आपली गाडी दिली लावून मग निघलो दर्शन करायला. बाकी बाहेर तर असं वाटे की जास्त गर्दी नशीन, पण अंदर गेल्यावर समजलं की किती गर्दी आहे. म्हटलं त्या गर्दीचा विषय सोडा, पहिले तर आपण दर्शन करून घेऊ. आणि आपण गेलतो बी रविवारच्या दिवशी म्हणून जास्त गर्दी आहे. आणि एवढी गर्दी होती की आपल्याला डायरेक्ट 2.5 घंटे लागणार होते दर्शन करायला. जाऊ द्या म्हटलं, 2.5 घंटे लागो की 3 घंटे लागो, दर्शन करून जाणार आपल्याला. आणि मेन म्हणजे आज सुट्टीचा दिवस होता म्हणून आज जास्त गर्दी होती. मग आपले दर्शन करून घेतले तरी तर पहिले. बाकी आपल्याला 2 घंटे लागले दर्शन करायला. आणि पाहू शकता तुम्ही किती पब्लिक आहे. तर डायरेक्ट बेकार विषय होता. ते तरी बरं झालं आपण 12 वाजता गेलो, नाही तर उशिरा गेलो असतो तर आपल्याला अंधार झाला असता घरी जायला. मग आपले दर्शन वगैरे झाले. आजच्यासाठी एवढं. भेटू परत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या.